नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्या पुढे सादर करत आहे मोबाईलची दुनिया. खरोखरच मोबाईलची दुनिया लय भारी. मोबाईलची दुनिया लय भारी. मोबाईल शिवाय काहीच होत नाही, कारण की मोबाईल म्हणजे आपलं जीवन, लाईफ. आणि ह्या मोबाईलच्या दुनियेमध्ये सर्वजण हरपले आहे. लहान बाळापासून मोठ्यापर्यंत मोबाईलमध्ये सगळे गुंतले आहे. मोबाईलची दुनिया भारी आणि रोज निघते सगळ्यांची सवारी. मोबाईलची दुनिया भारी आणि रोज निघते सगळ्यांची सवारी. जो तो म्हणतो आज आहे माझी बारी. जो तो म्हणतो आज आहे माझी बारी. आणि मग सगळेजण म्हणतील आहेत सगळे आपले प्यारी. सगळे म्हणतील आहेत आपले प्यारी. तर अशा प्रकारे मोबाईल म्हणजे एक प्यारी आहे वस्तू. बघा, मोबाईलमुळं जग फार विस्तारलेलं आहे. नवनवीन मोबाईल मार्केटमध्ये येतात. पहिला आला साधा मोबाईल, मग आला 2G, मग आला 3G, नंतर आला 4G, आता आला 5G, त्यानंतर येईल 6G. म्हणजेच काय की जेवढे मोबाईल मार्केटमध्ये येतील, नवीन नवीन मोबाईल येतील, नवीन प्रगती होईल. मोबाईलमध्ये काय सापडत नाही, सगळं सापडत. लहान मूल रडत असेल, त्याला जर आई वडिलांनी मोबाईल दिला तर मुलगा रडायचं थांबतं. म्हणजेच कसं काय की लहान मूल जर रडत असेल, आई वडिलांनी त्याला मोबाईल दिला की मुलगा शांत होतं रडायचं. म्हणजे 1 वर्षाचं मुलगा झालं की आई वडिलांची सुटका होते. त्याला गप्प बसा, रडवा, हे सगळं करण्यापेक्षा मोबाईल देणं हा आई वडिलांना सोपा उपाय वाटतो. परंतु मोबाईलचे दुष्परिणाम सुद्धा आहेत, नुसते फायदेच नाही. कारण की मोतीबिंदूचे प्रकार फार वाढलेले आहेत. पूर्वी लोकांना 90 वर्षानंतर मोतीबिंदू व्हायचा, 80 वर्षानंतर. परंतु आताची पिढी अशी आहे की 30 वर्ष झाले की मोतीबिंदू, 10 वर्ष झाले की मोतीबिंदू. हे डोळ्यांचे विकार मुलांना सुद्धा होतात. काही मुलं मोबाईलचा उपयोग अभ्यासासाठी करतात, तर काही मुलं मोबाईलचा उपयोग हा एक आनंद मिळवण्यासाठी, छंद म्हणून, मनोरंजन म्हणून, अशा अनेक कारणासाठी करतात. काही लोक मोबाईलचा खरंच काही लोक मोबाईलचा एकदम अचूक उपयोग करतात. बातम्या ऐकणे, ज्ञान मिळविणे, जगाची माहिती मिळविणे, त्यातले फायदे काय, तोटे काय हे जाणून घेणे. तर ही जी पिढी आहे ना सध्याची, ती फार फास्ट आहे. आणखीन जी पिढी येईल 10 वर्षांनंतर ती तर आणखीन फास्ट असणार आहे. हे का घडतं सगळं? मोबाईलमुळं. कारण की मोबाईलमध्ये काय आहे? फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे, ट्विटर आहे. ही मोबाईलची दुनिया माणसाला गोल फिरवते. आणि आपण म्हणतो मोबाईल माझी दुनिया आहे. अरे, एक वेळेस मुलांना जेवण नाही भेटलं तरी चालतं, पण त्यांना मोबाईल लागतो. उशाजवळ झोपताना सुद्धा ते मुलं मोबाईल घेऊन झोपतात. किती वाईट अवस्था आहे हे आईवडिलांना कळायला पाहिजे. जोपर्यंत मुलगा 10वी पास होत नाही, 12वी पास होत नाही, तुम्ही मोबाईल देऊ नका. अरे पण काय करणार? ऑनलाईन शिक्षण, मोबाईलवर काय तर PDF, प्रश्न उत्तरे, नंतर ऑनलाईन क्लासेस, त्यामुळे नाईलाजाने द्यावंच लागतं. आता बघा, शाळेत सुद्धा ऑनलाईन आहे. म्हणजेच मोबाईलमध्ये दुनिया हरवलेली आहे, वेडी झाली आहे. मोबाईलमुळं माणसं सर्वत्र चमकत आहे. काही मोबाईलमुळं तर चांगले ज्ञान मिळते, गाणी, त्यानंतर अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जातो आणि 1 मिनिटाची खबर इथून तिथे पोहोचली जाते. मोबाईलमुळे आपले जवळचे नातेवाईक दिसतात. आपण जर व्हिडिओ कॉल केला
तर आपले कितीही लांब नातेवाईक असले तरी ते मोबाईल मध्ये आपण बोलू शकतो. आणि बायकांना फार राग येतो मोबाईल, कारण की मोबाईल म्हणलं की बायका फार भडकतात, कारण की त्यांना वाटतं की आपली कामं होत नाही. मित्रांनो, हा मोबाईलचा पहिला भाग आहे. आपण पुन्हा भेटूया. थँक्स सो मच. आभारी आहे.